रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुम्हाला नर्मदा रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 91. दान धर्म प्रशंसा वर्णन. ओम नमो नर्मदाय. उत्तनपाद वाचे. काल तक्रियेत कच्छिमी दान तथेश्वर यात्रा तर्थ प्रतक्योर तिथो यसा वदांशु तत. उत्तरपाद वाचे. हे ईश्वर, कोणत्याही हे श्रद्धापूर्वक दान करावे आणि कोणत्या तिथीला त्या निमित्ताने यात्रा करावी तेही सांगावे. ईश्वर बदले जसे सर्व इच्छा पूर्ण करे पुण्यदायक तीर्थ आहे, तसे शूलभीत तीर्थ स्नान दान तर्पण केल्यास पुण्यदायी आहे. विशेषतः सर्व युगाच्या मुख्य तिथीला श्राद्ध करावे. वत्स मन्वंतराच्या मुख्य 14 तिथी संबंधी आहे. अश्विन शुक्ल पक्षातील नवमी, कार्तिक द्वादशी, चैत्र तृतीया, भाद्रपद तृतीया, आषाढी दशमी, माही सप्तमी, श्रावण कृष्णाष्टमी, तसेच आषाढी पौर्णिमा, फाल्गुन अमावस्या, पौष शुक्ल पक्षातील एकादशी, कार्तिकी पौर्णिमा, फाल्गुन पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा व ज्येष्ठ पौर्णिमा या मन्वंतरच्या अत्यंत फलदायी आहेत. तिथी मानले आहेत. उत्तर दक्षिणाच्या प्रारंभी श्राद्ध करावे. कार्तिक पौर्णिमा, माही पौर्णिमा, वैशाखी तृतीया, चैत्र पौर्णिमा व ज्येष्ठ पौर्णिमा 4 अष्टकात, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुनच्या कृष्ण पक्षी अष्टमीला, तसेच संक्रांत व्यतिपात योगात पितृश्राद्ध अवश्य करावे. हा सर्व श्राद्धांचा काळ शास्त्रानुसार आहे. या काळात दिलेले दान अक्षय मानले जाते. चैत्र शुक्ल पक्ष एकादशीला उपवास करून श्री विष्णूच्या निस्थित राहून रात्री जागरण करावे. धूप, दीप, नैवेद्य, माळा अथवा चंदन आदी पूजा सामुग्रीने श्री विष्णूची जे पूजा करतात, शिवाय श्री विष्णू संबंधी कथा श्रवण करतात ते विष्णुलोक प्राप्त करतात. जो ब्राह्मण ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद मंत्रात सांगितलेले सूक्त जपतो तो सर्व पापामुक्त होऊन विष्णू लोकात जातो. प्रयत्नपूर्वक प्रातःकाली ब्राह्मणाची विधीपूर्वक पूजा करून श्राद्ध करावे. नंतर शक्यतेनुरूप गाय, पृथ्वी, वस्त्र आदी वस्तू दान कराव्या. परल्यापर्यंत त्याचे पितृगण तृप्त राहतात आणि श्राद्धाचे अनुष्ठान करणारा विष्णुलोकात जातो. त्यानंतर त्रयोदशीला गुहासी लिंगाचे दर्शन करावे. पुन्हा श्री मार्कंडेयाद्वारा प्रतिष्ठापित श्री मार्कंडेश्वराचे दर्शन केल्यास मानव सर्व पापातून मुक्त होतो. उत्तरपादाने विचारले, प्रभू, गुहेत परम सुंदर शिवलिंगाची ज्याने स्थापना केली त्यासंबंधी सर्व मला कथन करावे. ईश्वर बदले, मुनिश्रेष्ठ, श्री मार्कंडेय त्रैलोक्यात प्रसिद्ध आहेत. त्या ऋषींनी दिव्य 1000 वर्षापर्यंत महाकठोर तप केले. योग्याभ्यासाचा आश्रय घेऊन त्या श्री मार्कंडेय ऋषींनी गुहेत प्रवेश करून श्री मार्कंडेश्वर नावाच्या लिंगाची स्थापना केली. जो भक्तिपूर्वक स्नान करून इंद्रियांवर ताबा मिळून उपवास करत रात्री जागरण करतो, प्रयत्नपूर्वक दिवा लावतो, त्याने भगवान श्री शंकराची पंचामृतांनी स्नान घालून विधीपूर्वक प्राप्त करावी. यथाशक्ती पूजा करावी. ब्राह्मण आदींनी स्वशाखेच्या मंत्राचा जप करावा. 8000 आणि 108 गायत्री मंत्राचा जप करा. नृपश्रेष्ठा हे सर्व करून तो जन्माचे फल प्राप्त करतो. चतुर्दशीला स्नान करून विधीपूर्वक पूजा करून सत्पात्र व्यक्तींची पारख करून दान केल्यास इच्छित श्रेय प्राप्त होते. त्याचे पितृगण निशेष 12 वर्षे तृप्त राहतात. दान करता जिथे शोधत भोग प्राप्ती होते तिथे जातो. गुहेत प्रवेश करून शक्तीपूर्वक लोटक्रिया करावी. त्यामुळे नीलगिरीत जे पुण्य मिळते ते सर्व इथे प्राप्त होते. जो अमावस्या पौर्णिमेला शूलभेद तीर्थात श्राद्ध करतो, विशेषतः जो चैत्र महिन्याच्या अंती श्राद्ध करतो त्याचे पुण्यफल आहे. केदार क्षेत्रात तसेच गंगासागर सागर क्षेत्रात स्नान दर्शन आदीने जे पुण्य मिळते आणि गंगायमुनीच्या संगमात प्रयाग क्षेत्री अथवा गया सर्व तीर्थांचे जे विशिष्ट पुण्यफल मिळते ते सर्व अमरकंटक पर्वत आदी तीर्थक्षेत्री सुद्धा प्राप्त होते. विधीपूर्वक मंत्रयुक्त जो पितृदेवांचे तर्पण करतो त्याच्या आधीच्या 10 व नंतरच्या 10 अशा 20 पिढ्या तरतात. नंतर दक्षिणेकडील मूर्ती सुचिरभूत होऊन शांतपणे न्यासपूर्वक 8 पुष्प अर्पण करावीत. शास्त्रात सांगितलेल्या 8 मानस पुष्पांनी दक्षिणामूर्ती शिवाचे पूजन करावे. ते 8 पुष्प ऐक: वारिज्य, सौम्य, आग्नेय, वायव्य, पार्थिव, वानस्पत्य, प्राजपत्य आणि शिव हे यांचे पृथक निर्णय ऐक. वारिज्य पुष्प जल आणि आहे, तर सौम्य पुष्प मध, तूप व दूध आहे. धूप, दीप आदी आग्नेय पुष्प आहे. चंदन आदी वायू पुष्परूप आहे.
कंदमुळे आदी पार्थिव पुष्प आहे. फळ वानस्पत्य पुष्प मानले जाते. वेदशास्त्र श्रुती आदीचे पठण श्रवण आणि मंत्रजप आदी प्राजापत्य शिवाय वेदविषयक वासनांचा शिवपुष्प आहे. अथवा अहिंसा पहिले पुष्प, इंद्रियानिग्रह दुसरे पुष्प, दया तिसरे पुष्प, क्षमा चौथे पुष्प, ध्यान पाचवे पुष्प, तप सहावे पुष्प, ज्ञान सातवे पुष्प आणि सत्य आठवे पुष्प. या पुष्पाने देव संतुष्ट होतो. तपस्वी ज्ञानी भक्तीने पूज्य आहेत. त्यांना छत्री पादत्राने ध्यान करावे. त्यांचे पूजन केल्यास श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री महेश हे तिन्ही देव पूजित होतात. शूलपाणी भक्तीने जपजाप्य करणारा मानव प्रलयापर्यंत स्वर्गलोकात निवास करतो. पंचामृत, पंचगव्य, गोमय, गोमूत्र, गोघृत, गोदुग्ध, गोधादी, यक्षकंदर्भ, कुंकू, अगरबत्ती, कस्तुरी, कापूर, चंदन, श्रीखंड तसेच नाना प्रकारच्या फुलांनी जे मानव श्रीशंकराची पूजा करतात, रात्री दीपदान करून जागरण करतात, धूप दीप नैवेद्य देऊन कथापुराणांचे पठण श्रवण करतात, तिथे बसून श्रीसूक्त, पुरुषसूक्त, पावमान सुक्तांचा जप तसे वेदोक्त मंत्र आणि श्रीरुद्रा वा बहुरूपात श्रीशंकराची उपासना ध्यान करतात. त्यामुळे भगवान प्रसन्न होतात. ब्राह्मणाचे भक्तिभावाने पूजन करावे. जो त्यांना पूजित करून प्रणाम करून नानाविध भोजनाने तृप्त करतो तो शिवलोकात पूजित होतो. जो ऋग्वेदांचे अग्निमिळे पुरुषोत्तम आदी मंत्राचा जप करतो आणि जो यजुर्वेदी भक्तिपूर्वक रुद्रसूक्त, पुरुषसूक्त, शुक्रदेवताचे सूक्त, श्लोकाध्याय, यजत्वा, जर्जत्वा इत्यादी मंत्रसमूह, ज्योतिर्य ब्राह्मण, गायत्री सूक्त, मधु ब्राह्मण मंडल हे जपयोग्य जपतो. तसेच जो सामवेदी, देवव्रत, वामदेव, पुरुषर्भ आणि नंतर आदिक सूक्तांचा भक्तिपूर्वक जप करतो तो मानव श्री महेश्वर देवाच्या निवासस्थानी जातो. या तीर्थात जो पादक प्रक्षालन आणि अभ्यंग स्नान करतो त्याला भक्तिपूर्वक गोदानाने पुण्य या क्षेत्री निशेष प्राप्त होते. जो तिथे मधुर खीर आदी भोजन ब्राह्मणाला देतो त्याला एक ब्राह्मणाला भोजन दिल्यावर करोडो ब्राह्मण भोजन दिल्याचे पुण्य मिळते. जो तिथे उत्तम ब्राह्मणाला सुवर्ण, चांदी, वस्त्र आदी भक्तीने देतो त्याने देव, मनुष्य व पितृगणाला तृप्त केले असे समजावे. जो मानव इथे चंद्र सूर्यग्रहणात भक्तिपूर्वक स्नान करतो, देवपूजन व विशेषतः जप होम करतो, वेदशास्त्र पारंगत योग्य ब्राह्मणाला यथाशक्ती दान देतो आणि जो अश्वरथ, हत्ती, वाहन आणि पुरुष, तुला व गाडी सप्तधान्याने पूर्ण देतो, जो नांगर, तरुण बैल देतो तो सुद्धा तृप्तिदायक असतो. गाय, भूमी, तीळ, सुवर्ण आदी वस्तू सत्पात्री श्रद्धेने दान करावेत. अपात्र पुरुषाला कल्याण व उन्नतीची इच्छा असूनही किंचितही दान न करण्याचा विवेक बाळगा. खरोखरच पृथ्वीच सर्व जीवांना धारण करते, म्हणून धान्यसंपन्न जमीन उत्तम ब्राह्मणाला दान करावे. राजा, इथे गोदानाचे जे फल असते त्यासंबंधी आता ऐक. जोपर्यंत वासराचे दोन पाय व मुख योनीतच असते, गाय गर्भभूमीवर सोडत नाही, तोपर्यंत ती पृथ्वी मानण्यायोग्य असते. कोणत्याही उपायाने ती ब्राह्मणाला समर्पित करावी. ज्याने श्रेष्ठ ब्राह्मणाला अशी गाय दिली त्याने समजास पर्वत, वन, अरण्यसह पृथ्वी दिली. नियमपूर्वक दिलेले श्रेष्ठ गाय वंशाच्या मागच्या पुढच्या 21 पिढ्या असतात. चांदीचे खूर व सुशोभित झुलीसहित अति दुभती गाय जो पुण्यात्मा सूर्यचंद्र ग्रहणात योग्य ब्राह्मणाला भक्तीने देतो, शेकडो वर्ष त्याच्या पुण्याची संख्याही जाणता येत नाही. हे राजा, सर्व दान मोजता येते, पण सूर्यचंद्र ग्रहणात केलेल्या दानाची संख्या तर अगणित आहे. राजा, जिथे गाय आहे तिथे निस्संदेह सर्व तीर्थे आहेत. जो मानव त्या तीर्थाचे पुन्हा स्मरण करत तिथे जातो अथवा तो तिथे देहत्याग करतो तो श्रीशंकराचा अनुचर होतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वातील दान धर्म प्रशंसा वर्णन नावाचा 91वा
91वा अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.